बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. मित्रांनो नमस्कार. जय बाळूमामा. बाळूमामांच्या नावानं सांग बघा. मित्रांनो आपण आता सत्यवाईंच्या घरातल्या एका व्यक्तीची मुलाखत ऐकत आहोत. मित्रांनो मामांचा अवतार मी मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मामांचा अवतार जर आपण शंभू शंकरांचा म्हणजे प्रत्यक्ष साक्षात महादेवांचा मानत असलो तर सत्यवाई ह्या दुसऱ्या कोणी नसून सती आहेत, म्हणजेच पार्वती देवी आहेत. सती त्या जन्मात सती हे नाव होतं आणि ह्या जन्मात सत्यवाई हे नाव आहे. तर त्यांचं जीवन जाणून घेण्याचं हा एक छोटासा प्रयत्न आहे माझा. गंगूताईंचे चिरंजीव सिद्धप्पा मामा यांच्या घरी आपण जाणार आहोत, म्हणजे सत्यवाईंच्या भावाच्या घरी जाऊन त्यांच्या सुनेबरोबर आपण चर्चा करणार आहोत. जय बाळूमामांच्या नावानं सांग. हा होणार नाही. राहील आपली आजी. आजी आईनं तिकडचं तुमचं घर सांभाळलं. हा आमचं घर सांभाळ. मामाचं घर सांभाळ. हो मामा काय काम करत नव्हता, मी तोंडावर म्हणतो तेवढं काम करत नव्हता करत. त्यांनी काय बाळू आजाचा पाशी सिद्धापाचा लेख आलता बघ. कोण? अण्णाप्पा. अण्णाप्पा आलता बघ. तो काय केलता म्हणा, घोंगड्यानं पैसे घेऊन येत होता आमच्या मामा. तो काय म्हणतो ते अण्णाप्पा काय ते बाळूदाच्या पैसे आलता तो. बाळूदाच्या पैसे आल्यानंतर तो काय म्हटला, आजा 3 चिठी दिलता म्हणा, भंडाराच्या बांधून दिलता म्हणा. हे सांभाळून राहा रे, सांभाळून राहा रे, सांभाळून राहा रे म्हटला म्हणा. सांभाळून राहा म्हणाला. तो काय केला, वातातच हे करत आला ते भंडार लावत सगळं. तुम्हीच हे करा, तुम्हीच असं करा म्हटल्यावर 1 महिना जाया नाही. तवर 1 महिना झाल्यानंतर त्याच्या अंगावर कापड राहिना, काही राहिना, धोतार राहिना, खुळ्या म्हणायचं करायला. खुळं म्हणजे काय एवढं तेवढं नव्ह, पैशाच्या उदळाला शिग्याणीच्या पेटाला शिग्याणीच्या पेटात पैसे उदळाला तो. आणि तसं असे झालं काय. आणि 1 महिना झाल्यानंतर तेवढं अंड्याबरोबर काय त्यांचं भरभरी म्हणजे काय लई झालं. 2-3 हजार बकरी झालं त्यांचं. बकरी काय, शेत काय, त्यांचं जेवायचं खायचं सागवान ताट लागलं सगळं. गंगूमामा त्यानं होतं की तिथं शिग्याण, त्याने सगळं तेवढं भरभरी केलं. एकदम खाली आलं बघ त्याने. एकदम खाली म्हणजे काय लई म्हणजे लई खाली. खरंच बरं झालं तुम्ही सगळी माहिती सांगितलं. तुम्हाला आता ह्याच्यापेक्षा आणि काही जास्त माहिती नाही. नाही आणि तर काय लय मोठं काय हो तेवढं तर. फक्त उंचीला कसं उंच लय होत्या एकदम. आजी उंच लय होती आजी. हा उंच होते. उंच होती आजी. आजी उंच होती खरं. नुसता असं आम्ही बसून तसून खायचं एवढं काय म्हणत नाही. तेवढं काय 7 एकर रान घ्यायला काय थोडं लागतंय. हा 7 एकर रान म्हणजे हा थोडं लागतं. राबायला काय थोडं लागतंय. हे काय करत होता हो पाजा म्हातारा तिकडे फिरत होता. करून असं टाकली म्हणजे असं उन्हानं अशा भाकरी फुगायच्या म्हणून. रानातच भाकरी गेली म्हणजे पट्ट्याने ती भाकऱ्या करायची. होय काय सुख मिळालं नाही आईला. हा आईला सुख मिळाले. हा लय आलं दोघांना सुख मिळालं. हे काय केलंय जग दुनियासाठी. तर बाळूआजा काय म्हटलं, जग दुनियासाठी आता हाल झालं तर बी कधी बी पहिला हाल तर देव माणूस व्हायला म्हणजे देव व्हायला म्हणजे पार्वती परमेश्वर व्हायला म्हणजे काही कष्ट थोडं लागत नाही. आम्ही काय आता एवढं हे केलं म्हणतात नरकात जाणार आहे त्यांनी देव झालं किंवा जग सगळं यायला. हा एवढा विचार करायला पाहिजे. आम्ही जास्तीच विचार करायचा नाही आम्हाला. आता मी एखाद्या समजा मी आता 2 व्हीलरवरनं फिरतोय, साध्या गाडीवरनं जरी फिरत असलो आणि मला वाटतंय काय आम्ही किती सुख आहे. काय वाटतंय माहिती काय, त्यावेळेला काय झालं समाधी झाली मामांची. आणि एक मामा इथनं गेलते बोलवायला. एक जण इथले तुमच्या घरातलीच व्यक्ती आहे, तुमच्या घरातल्या व्यक्तीकडे बोलवायला गेलते कुणाकडं शिगावला. तर आई तिकडे होत्या त्यावेळेला. बोलवायला गेलते. बोलवायला गेल्यावर आई तिथं त्यावेळेला भाकरी वगैरे करत होत्या काहीतरी भाकरी करत होत्या. आणि ते असं गेल्यावर असं झालं म्हणून सांगितल्यावर आई उठल्या आणि एकदम असं रडायला लागल्या. मग असं झालं आता किती जरी लांबचं असलं तर साक्षात हे गाडी करून जायचं. गाडी करून जायचं म्हटलं तर ते गाडी गावाना कुठली त्यावेळेला गावाना गाडी करून जायचं म्हटलं. याने एसटीन आलं निप्पाणीपर्यंत. 3 जण हे दोघं होतं बोलवायला गेलेलं आणि सत्यबाई. एसटीन आलं निप्पाणीपर्यंत. रात्री इथं पोचलं. रात्री एसटी नव्हती आणि निप्पाणीच्या स्टँडवर झोपले. निप्पाणीच्या स्टँडवर झोपले. सकाळी उठणं आडनको पाहिजे कुणाला मामाला बघायला. समाधी झाल्यानंतर ते बघायला तिथं सकाळी उठून गेले. म्हणजे
साक्षात ब्रह्मांड नाही काय पार्वती साक्षात इथं स्टँडवर झोपत्या आणि असं बस नाही आला पुढे आमच्या गाड्या आहे की उभं हे करायला आम्हाला वाटतंय असं वाटतंय की बाबा काय देवानं आमच्यासाठी काय काय केलाय भोगलाय आमच्यासाठी दोघांनी पण काय काट्यावर झोपलाय ह्याच्यावर झाडावर झोपलाय पाला खालाय काय हे केलाय देव व्हायला म्हणजे काय तेवढं हे आहे साधा आहे काय तेवढं त्याच्यात लई म्हणजे लई कष्ट झालंय त्यांचा बाबा तर त्याला पटवून घेत नव्हता हा हे बायकोला म्हणणार हे ह्याला कशाला जन्म हे बाळ झाली तुझ्या कोल्याला ह्याला घेऊन काय करायचं त्याला अकुळा येतो त्याला चाकर ठेवून येतो म्हणते ठेवलं पण हा ठेवलं की पडलं आणि परत गंगोताईकडे पाठवलं हा होय होय ठेवलं की चाकर बी केला 1 वर्ष केला लांबचे नव्हतं हा गंगोताई पण ह्यांच्या घरातलीच की तुमच्या घरातलीच की लांबच्या आहे गंगोताई गंगोताईंचा हा म्हणजे तुमच्या घरात तुमचंच घर होते मामाचं घर माझ्याचं घर म्हणजे तुमचंच घर आमच्या घरातली लेक गंगूबाई खिलाऱ्यांच्या घरात गेला खिलाऱ्यांची लेक आमच्या घरात तुमच्या घरात ही सत्यवा खिला यांच्या घरात हा तेच म्हणून होतं काय सत्यवाईंचा कोणी तिरस्कार करू नये मला म्हणायचं आहे काय सत्यवाईंचा तिरस्कार कोणी करू नये ही कुणाच्या दुसऱ्याच्या घरातली नव्हं दुसऱ्याच्या घरातली नव्हं म्हणजे पाहुणं रावळं लय लांबचं कोण पाहुणं आहे असं नव्हं हे तुमच्या घरातली मामांच्या घरातलीच आहे बरोबर आहे की मामांच्या स्वतःच्या बहिणीची मुलगी म्हणजे काय मामांच्या घरातली हा म्हणून ते सगळे काय आता काय करतात आईनं कज्जा घालता माहित आहे का तुम्हाला माहित आहे काय कज्जा बांधणं चालते माहित आहे काय होय होय मामांची समाधी झाल्यानंतर काय काय सुरू होतं माहित आहे काय ते काय माहित नाही माहित नाही मग त्यावेळेपासून काय झालं ह्या लोकांचं काय झालं जरासं हे लोक जरासं सत्यवाईला भांडल्या म्हणून त्याला जरासं हे करतात माहित आहे मग आजतीला माहित आहे हा त्याला माहित ह्या सगळ्या पंचाक्षरी माहितच आहे मला सगळ्यांना सांगितल्यात मला सांगतात सत्यवाईनं असं केलं तसं केलं मी म्हणतो तसं काय नाही म्हणतो होय तसं काय नाही ते त्यांची लीला होती देव काय तेवढं जरा हे केली नसते तर आजाला आजी बनवून घेते काय इथं जुडीलाच बसल्यात ना आता मेतक्याला त्याने मेतक्याला जुडीलाच बसल्यात ना तेवढं सत्य आहे म्हणूनच बसले त्या ओवापाचा लोक इथं आमच्या अतिपेशी आला म्हणा लागला म्हणा ते काय न्याय होते की त्यावेळेस म्हटलं म्हणा तू आमच्यासारखं बोलायचं पंच म्हणणार आमच्यासारखं बोलायचं म्हणजे आमच्या आत्तीला दोन्ही काकडे सापडल्या रडा लागली की रास तारीखला झोप लागली नाही देव समाधी उद्या सकाळी हे होतं सगळं न्याय होतं कुठं मारुतीच्या मंदिरात न्याय होतं म्हणा कुठल्या ते आत्मापुरात मारुतीचं मंदिर आहे काय तिथं न्याय होतं मग आमच्या ती रास आणि रडा लागली आता देवा मी काय करू हे तर पाहुणं झालं हे पंचाला दुखलं तर माझ्या देवाला दुखल्या आणि पाहुण्यातनी तर कसं नको असं म्हणून आमच्या ती रास रडली म्हणा आणि जरा झोप लागली की म्हणा त्यावेळी झोप माझ्याकडे जरा झोप लागल्यावर आमच्या आत्तीच्या स्वप्नात एक म्हातारा आला म्हणा म्हातारा आला आणि काय केला म्हणा असं पिट्टी साखर नाही अशी सगळीजण चाललं तर म्हणून त्याने परत बोलवून घेतला म्हणा साथ करून इकडे या म्हणून आणि असं पिट्टी साखर एक म्हातारा ओतत होता म्हणा आणि देव खाईत होता म्हणा अरे बापरे हा हे साक्षात खरं आमच्या आत्ती सांगितलं मग देव खात होता आणि मग गेलेली लोक सगळी मागं आली मग तसं ते आमच्या आत्तीच्या स्वप्नात तसं आल्यावर सकाळून आमच्या मामाला म्हटली देव कुणाचं कुणाला देत नाही बघा आणि जायचं उद्या सकाळी उद्या सकाळी तर महातीच्या देवळातली सगळं मिटिंग पंच आलं नेलगार फौजदार सगळेजण आले ते मग आल्यावर काय यांचा होपा जातो नेमक्याचा तर काय म्हटलं आपण गेल्या पेटाला असं येऊन घंटी वाजवला सद्गुरू बाळमामाचं सगळ्यांनी खायचं आणि सगळ्यांनी त्यांच्या सावलीकडे राहायचं नाहीच म्हटलं असं म्हटल्यावर न्यायच म्हटला कोणीच काय विषय काढला नाही इथं मागत होतं सत्यवाजी काय म्हणते ती माझ्या भावाचं हाय सगळी बकरी सत्यवाजी म्हणून असं न्याय होतं मग त्यासाठी त्याला शिगावला होता तो आमच्या आत्याला येऊन लावला कोडं लावला आमच्यासारखं तू बोलायला पाहिजे बरोबर काय ते लय मोठी गोष्ट आहे ते कज्जाचे स्टोरी का नाही कज्जाचं झाला का नाही लय मोठे आहे ते काय खरं नाही आणि ते त्यांनी करून घेतलं का त्याने घरचं काय ठेवायचं नव्हतं
सगळं जगाला देऊन टाकायचं होतं. जगाला. होय होय होय. तेवढंच म्हणूनच ते जन्मल्याला त्याला काही माहित नव्हतं, ते बळ म्हणून केलाय. हे जन्म म्हणजे आणि एवढं हे होत नाही म्हणून हे सगळं त्याच्यासाठी ते केलाय. तेच मी म्हणतोय. म्हणजे सगळं जगाला द्यायचं होय होय. काय जगाला जगाला तर जग सगळं माझं, सगळं मूल बी माझं, जग सगळं मूल एक बंद बळक हे सगळं माझंच. हे खाऊन द्यात बी, करून द्यात बी, त्यांनीच हे करून द्यात म्हणून ते असं केलाय बळवंतानं. दुसरं काय याच्यामध्ये नाही हा, नाही, पडत. नाही. काय कारण साक्षात महादेव असते. हाय. महादेवाला नसते एका घराचं चांगलं करून चालणार आहे काय? नाही नाही त्याला सगळं जगाचं चांगलं करायचं आहे. बरोबर आहे. त्यामध्ये जगाकडे देऊन टाकलं त्याला. ते कब्जा वगैरे झाला, भांडणं बिंडणं झाली, ते सगळे त्यांची हाय. होते. त्यांना ते करून घ्यायचं होतं म्हणायचं. हा हा. चला एवढं सगळं सांगितलं त्याबद्दल आभारी आहे. आभारी आहे बाबा, आम्हाला चुकल्याला माफ केला होता. आभारी हो. काय कन्नड एक मराठी काय नाही तसं. मी शरण आलो तुझ्या पाया.